रुद्रा ग्रुपची मैफिल परत एकदा मैदानावर जमली होती, पण जमण्याचं कारण काय हे तुम्हाला बघायचं असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघावं लागतो. दुपारच्या किरवणात मला एक जणांचा फोन आला होता. ते म्हणलं लवकर आपल्या शर्तीच्या मैदानाकडे ये बाबा. त्यानं मैदानाचं नाव काढलं की मी सगळे हातातले काम सोडून निघालो बाबा. मग तिकडे म्हणलं विषय लय जंक्शन दिसतोय बाबा, जावंच लागते. आणि त्या एवढ्या मोठ्या विषयाचं कारण होतं म्हणजे एक नवीन मेंबर रुद्रा ग्रुप मध्ये आला होता. म्हणजेच रुद्रा ग्रुप मध्ये एका मेंबरची नवीन खरेदी केली होती, पण त्याला घरी आणण्याऐवजी डायरेक्ट त्याला मैदानावरच नेलं होतं त्यांनी. आणि मैदानावर नेण्याचं कारण एकच होतं, त्याची आपल्याला टेस्ट घ्यायची होती. आले होते मग पोरं सगळी छगडी बिकडी घेऊन तिकडे त्याची सराव टेस्ट घेण्यासाठी. आता तुम्ही म्हणता तुला कशाला बोलवलं तिकडे, सगळे आले तरी मला यावं लागतं बाबा, मग कारण की मला तिकडे व्हिडिओ काढायचे राहते. चला म्हणलं तेवढाच आपला एक ब्लॉग होऊन जाईल. नवीन केलेला हत्यार सुद्धा बोलतच करंट होतं बाबा, चौघायला सुद्धा ऐका. पण या व्हिडिओला शूट करून 2 दिवस झाले बरं का, कारण की आपलं कालचं बाबळगावचं मैदान होतं त्यामुळे व्हिडिओ टाकता चालला नाही आपल्या. आता बाबळगावचं नाव घेतलंय मला, कालचा फायनलिस्ट कोण येते सांगा मग तुम्ही. मग सुरू केली मग त्याची पायरीची तयारी. सोडला मग त्याचा पहिल्या पायऱ्याला त्यानं फट मध्ये फॉल करून टाकली, कारण त्याला फटीत पाडण्याचा सरावच नव्हता. आणि ऊन पण लय जोरात पडलेलं होतं बरं का. मग थोडं ऊन कमी होऊ दिलं याला, मग त्याला परत दुसऱ्या फेरा देण्यासाठी दुसरा फेरा दिलो तरी हे गण्याची मत चाळे काय कमी होत नाहीत बाबा. सारखंच म्हणतं मला व्हिडिओ मध्येच घेऊ तुझे. चल म्हणलं आज तुलाच घेतो सगळ्या व्हिडिओ मध्ये. सगळे दुसरा फेरा देण्यासाठी सज्ज झाले होते, पण सज्ज होऊन काय करायचं, झेंडा पंचच गायब झालेला होता. उन्हामुळे सावली काय सुधरू देना त्याला. लागला मग 120च्या स्पीडनं पळायला लगेच. सोडला मग बैलांचा दुसरा पायरा. दुसऱ्या पायऱ्यामध्ये बैलांना मग चांगलंच पिकअप दाखवून दिलं होतं बरं का. आणि ह्या वेळेस लॉबी टच सुद्धा केली नाही बैलांना. आणि बाकीचा सगळा विषय पोरांना मिटवून घेतला. निघालो मग मी परत घराकडे. आणि मी तेवढं घरी जाईपर्यंत तुम्ही फॉलो करून घ्या, आपण 1Kच्या लय जवळ आलो तर. मग त्या घेतलेल्या मेंबरला घरी आणलं, मग मस्त गुलाल हे लावून त्याची पूजा हे केली. आणि रुद्रा ग्रुपचा नवीन मेंबर तुम्हाला कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा राव. भेटू मग नवीन पुढच्या व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत बाय बाय.